नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सोपा आणि घरगुती सुजी स्क्रबर आणि सुजी फेस पॅक. हा फेस पॅक त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो आणि डेड स्किनना रिमूव्ह करायला पण मदत करतो. सुजी म्हणजेच रवा हा नॅचरल ग्लो देण्यासाठी पण यूज केला जातो. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फेवरेट होममेड सुजी फेस पॅक आणि सुजी स्क्रबर. हा फेस पॅक खूप इझी आहे आणि फक्त घरातल्या इन्ग्रेडियंट्सपासून तयार होतो. जर तुम्हाला ग्लोविंग स्किन, सॉफ्ट स्किन आणि इन्स्टंट फ्रेशनेस पाहिजे असेल ना, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हा फेस पॅक बनवण्यासाठी मला लागणार आहे 2 चमचे सुजी, 2 चमचा दही, थोडासा मध आणि थोडीशी हळद. आणि स्क्रबरसाठी पाहिजे आहे तुम्हाला पहिला मध आणि सुजी. सुजी त्वचेवरील डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी मदत करते आणि मधना मॉइश्चर देतो आणि दही स्किन सॉफ्ट बनवते. मी दही वापरलेलं नाही, पण तुम्ही टाकू शकता. सर्व इन्ग्रेडियंट्स एका बाउलमध्ये मिक्स करून स्मूथ पेस्ट तयार करायची. कन्सिस्टन्सी जास्त थिक असेल ना, तर तुम्ही त्याच्यात दही पण ॲड करू शकता. हा फेस पॅक खूप क्रीमी आणि नॅचरल दिसतो. मैत्रिणींनो, होममेड फेस पॅक स्किनला नॅचरली नरिश करतात आणि ग्लो आणायला पण मदत करतो. आणि त्यामुळे ना आता पार्लरला जाण्याची आपली चिंता मिटलेली आहे. तर हा स्क्रबर आणि फेस पॅक ना तुम्ही एक वेळेस घरी नक्की ट्राय करा आणि जमलं तर ना 8 दिवसातून 2 वेळेस केला तरी एकदमच छान. आता मी ना ही फर्स्ट स्टेप आहे ना, ती स्क्रबर म्हणून यूज करत आहे. याच्यामध्ये ना मी फक्त थोडं रवा आणि मध घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ना मधामुळे थोडा चिकटपणा येतो आणि ना त्याच्यामुळं स्क्रब करायला पण ना थोडं हार्ड जातं, पण ना जी आपली डेड स्किन आहे ना ती निघून जाण्यास पण चांगलीच हेल्प होते. त्यामुळे ना मला ही फर्स्ट स्टेप तर ना खूप आवडलेली होती आणि तुम्हाला कशी वाटते ना तीही नक्की सांगा. आणि हे झाल्यास ना मी सेकंड स्टेपमध्ये मी दाखवणार आहे की ना मी रव्यापासूनच ना फेस पॅक कसा बनवलेला आहे. पण त्याच्या अगोदर फर्स्ट स्टेप झाल्यानंतर मी अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि थोडासा काही असा दिसत आहे. तर तुम्हाला काही फरक दिसतो का तेही नक्की सांगा. आणि आता बनवणार आहे मी सेकंड स्टेप, म्हणजे आपला जो आजचा आपल्या टॉपिकचा मेन विषय आहे, तोच म्हणजे होममेड फेस पॅक. त्याच्यासाठी ना आपल्याला रवा पाहिजे, हळद पाहिजे थोडी. तुम्ही त्याच्यामध्ये ना बीटरूट ज्यूस घालू शकता किंवा बीट पावडर असेल तर तुम्ही तीही यूज करू शकता. किंवा तुमच्याकडं ना बेसन पीठ तर आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पीठ किंवा लिंब आपला रस, कोणताही लिंबाचा रस, ते तुम्हाला जर स्किनला सूट होत असेल ना तर त्यात तुम्ही तेही ॲड करू शकता आणि तुम्ही ना त्याचा फेस पॅक म्हणून यूज करू शकता. आणि हा फेस पॅक ना दिसायला थोडा विचित्र दिसतो, पण याचे रिझल्ट मला तरी थोडे छान वाटले. कारण हे ना सगळे होममेड आपले होममेड आहे. त्याच्यामुळे ना इन्स्टंट तर काही जास्त ग्लो येत नाही, पण थोडंसं फ्रेश वाटतं आणि थोडी स्किन पण उजळल्यासारखी वाटते. त्याच्यामुळे ना पार्लरसारखा ग्लो जरी येत नसला तरी घरच्या घरी ना आपण कमी किमतीमध्ये घरगुती आणि अचानक कुठं कार्यक्रमाला ते जायचं असेल तर आपण हे ना फेस पॅक यूज करू शकतो. पण जर आपल्याला कुठं मोठ्या कार्यक्रमासाठी ते जायचं असेल तर आपण कोणी नाही जरी म्हणलं तर आपण पार्लर हा एकच ऑप्शन गाठतो. पण जर छोटं फंक्शन असेल तर त्याच्यासाठी ना आपण हा फेस पॅक यूज करू शकतो. तर तुम्हाला हा कसा वाटला ना तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि असा काहीसा रिझल्ट दिसत होता. वाव गाईज, स्किन किती सॉफ्ट आणि फ्रेश दिसते बघा. नॅचरल ग्लो पण आलेला आहे. जर तुम्हाला आमचा आजचा ना होममेड फेस पॅक आणि स्किन केअर ब्लॉग आवडला असेल ना तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा पुढचा कोणता होममेड
म्हणजे होममेड फेस पॅक पाहायचा आहे. आणि हे झाल्यानंतर मी इकडं चेहरा पूर्ण क्लीन केला होता. आणि नंतर ना मॉइश्चरायझर तुम्ही लावून घेऊ शकता किंवा गुलाबजल पण तुम्ही म्हणजे यूज करू शकता. मी इथं ना मॉइश्चरायझर म्हणून तर मी गुलाबजलच यूज केलेला आहे. आणि अशी काहीशी स्किन दिसत आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या स्किनवर नॅचरल ग्लो दिसत असेल किंवा काही फरक जाणवत असेल ना तर तेही सांगू शकता. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणता पाहायला आवडेल